नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कतारे आणि ARBK मॅथ अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 त्यामधले फर्स्ट एक्झाम्पल। फर्स्ट एक क्वेश्चन आहे या एक्सरसाइजचा, तो आपण नंतर बघूया। फर्स्ट क्वेश्चन 2 बघूया। हे आपण इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करणार आहे आणि इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करायची एकदम सिंपल आणि सोपी ट्रिक मी माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल किंवा आय बटन मध्ये मिळून जाईल। ती आहे वी मेक आन्सर सुपर सिंपल। हे त्याचं शॉर्ट ट्रिक्स आहे। त्यामध्ये काय होतं, वी म्हणजे काय, राईट इक्वेशन इन प्रॉपर वे। फर्स्ट स्टेप काय याची, राईट इक्वेशन इन प्रॉपर वे। हे इक्वेशन आपण प्रॉपर वेने लिहून घ्या, जसं की 3a प्लस 5b इक्वल टू 26। याला इक्वेशन 1 असं नाव देऊ। नंतर आहे a खाली लिहा प्लस 5b b खाली b लिहा इक्वल टू 22। कॉन्स्टंट जवळ खाली कॉन्स्टंट, याला आपण लिहू इक्वेशन 2। फर्स्ट स्टेप झाली आपली राईट इक्वेशन इन प्रॉपर वे। सेकंड आहे मेक कोएफिशिएंट सेम और चेक द कोएफिशिएंट सेम और नॉट। म्हणजे हे कोएफिशिएंट a चे किंवा b चे सेम आहे की नाही ते चेक करा। a चे कोएफिशिएंट सेम आहे का, नाही। b चे आहे का, आहे। तर आपल्याला सेकंड स्टेप करायची गरज आहे का, नाही। तसे कोएफिशिएंट सेम आहे। नंतर काय करायचं, थर्ड स्टेप मध्ये ऍड किंवा सबट्रॅक्ट। ऍड कधी करायचं आणि सबट्रॅक्ट कधी करायचं, जेव्हा हे जे सेम कोएफिशिएंट आहे त्याची साइन सेम असेल तर सबट्रॅक्ट करायचं। सेम म्हणजे एक तर प्लस प्लस असेल किंवा मायनस मायनस असेल। सेम साइन असेल, जे कोएफिशिएंट सेम आहे त्याची, तेव्हा सबट्रॅक्ट करायचं। आणि ही जर साइन सेम नसेल तेव्हा काय करायचं, ऍड करायचं। आता इथे साइन सेम आहे म्हणून काय करूया, सबट्रॅक्ट। तर लिहा सबट्रॅक्ट इक्वेशन 2, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1। म्हणजे इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करायचं। इक्वेशन 1 काय आपलं, 3a प्लस 5b इक्वल टू 26 आणि a प्लस 5b इक्वल टू 22। हे इक्वेशन 2, याला सबट्रॅक्ट करायचं। सबट्रॅक्ट करताना काय होतं, साइन चेंज होतात। प्लस असेल मायनस होतं। आता इथं 1a आहे तर प्लस a ते काय होणार मायनस, इथं प्लस a मायनस। आता 3a मायनस 1a आला 2a आणि 5b प्लस मायनस कॅन्सल झाला। इथं आला 26 मायनस 22, इथं आला 4, a इक्वल टू 2। इथं मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर काय होणार, डिवाइड मध्ये। सो a किती आला आपला, a आला 2। हे a ची व्हॅल्यू भेटली आपल्याला, ही झाली आपली थर्ड स्टेप। फोर्थ स्टेप काय, पुट a इन इक्वेशन 1 किंवा 2 दोन्ही पैकी कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाका, ते सिंपल असेल। आपण सिंपल इक्वेशन 2 घेऊ। सो पुट a in इक्वेशन 2। इक्वेशन 2 काय आपलं, a प्लस 5b। इक्वेशन 2 काय, a प्लस 5b इक्वल टू 22। आता a किती आलेला आहे आपला, a किती आहे 2। सो 2 प्लस 5b इक्वल टू 22। आता 5b इक्वल टू काय येणार, 2 इथं प्लस मध्ये इकडे गेल्यावर काय येणार मायनस। सो 22 मायनस 2, तो 5b इक्वल टू 20। आता b इक्वल टू काय येणार, 5 मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर काय येणार डिवाइड। सो 5, सो काय येणार 4। सो आपल्याला b ची व्हॅल्यू किती भेटली, b इक्वल टू भेटलाय 4। तो लिहा सोल्युशन। आता ही झाली फायनल स्टेप आपले, काय लिहा। सो सोल्युशन ऑफ द इक्वेशन इज ऑर्डर पेयर a b इक्वल टू, a किती भेटला आपल्याला 2 आणि b किती आला 4। आता हे आन्सर आपलं करेक्ट आहे की नाही ते चेक करण्यासाठी काय करायचं, a आणि b ची व्हॅल्यू
कोणत्या बी एका इक्वेशन मध्ये टाकायची आणि ते इक्वेशन सॅटिस्फाय होतं ते बघायचं. ए ची व्हॅल्यू किती आपली 2 आणि बी आहे 4. आपण आता इक्वेशन 2 मध्ये टाकू. इक्वेशन 2 काय आपलं सपोज a + 5b = 22. आता a आहे आपल्याकडे 2, b आहे आपल्याकडे 4. सो 5 * b किती 4, 2 प्लस किती आला 20, 20 + 2 22. म्हणजे आला का नाही आपला सेम. सो अगर ए आणि बी ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये टाकली आणि आपलं उत्तर सेम नहीं आलं हे तो समझने का दया यहाँ तो कुछ गड़बड़ है. अपने को फिर चेक करने पड़ेगा. सब कुछ चेक करना पड़ेगा. जहाँ पे गलत हुआ है वो ठीक करना पड़ेगा और अपना ए और बी की वैल्यू फाइंड करनी पड़ेगी. समझ में आएगा गाइस. अभी नेक्स्ट वीडियो में हम क्या देखेंगे क्वेश्चन 2 मतलब एक क्वेश्चन 2 एग्जाम्पल. और इसी तरह के वीडियो देखने के लिए अपने चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर कीजिए. धन्यवाद गाइस.